ज्योतिर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी दोघांमध्ये भेट झाल्याची माहिती। उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला। जोपर्यंत ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत लोकांच्या मनातलं दुःख कमी होणार नाही, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य। लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा। आदित्य ठाकरे उद्यापासून विभाग सभा निहाय दौरे सुरू करणार। उद्या कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा। अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी निलेश लंके राष्ट्रवादीकडून तयार होते। अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांची माहिती। घाटकोपर होर्डिंग्स दुर्घटनेत होर्डिंग्सचं बांधकामाचं कमकुवत। घाटकोपर होर्डिंग्स प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात विजेटीआयनं जोडलेल्या अहवालातून माहिती समोर। मुंब्रा रेती बंदराची जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी। चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल। आव्हाडांची माहिती। कोस्टल रोडवरील वेगाला लगाम। सुरक्षेच्या कारणास्तव सरळ रस्त्यावर प्रति तास 80 किलोमीटर वेगमर्यादा निश्चित। सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत चारचाकी वाहन आणि प्रवासी बस यांना प्रवेश। शनिवारी आणि रविवारी मार्ग बंद। मोनोरेलमध्ये लवकरच स्मार्ट कार्ड सुविधा। चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनोरेलच्या प्रवाशांना स्मार्ट कार्डनं तिकीट काढता येणार। ठाण्यातील खड्ड्यांविरोधात मनसेचं आंदोलन। घोडबंदर परिसरात मनसेच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी। मनपा आयुक्त दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप। मुंबईच्या शिवडी स्थानकावर लोकलला लटकून तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। पोलिसांकडून टवाळखोराचा शोध सुरू। वसई विरार महापालिकेच्या बसनं वसई पश्चिमेतील महापालिका कार्यालयाजवळ अचानक पेट घेतल्याची घटना। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट। कैद्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी तळोजा कारागृहात बसवले 331 सीसीटीव्ही कॅमेरे। कैद्यांना त्यांच्या नातेवाईकाशी संपर्क साधण्यासाठी 15 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेटही बसवले जाणार। आषाढीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भाजप सोडणार विशेष ट्रेन। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या हिरवा झेंडा दाखवणार। सीएसएमटी स्थानकातून उद्या रेल्वे रवाना होईल। कॅमलिन उद्योग समूहाचे प्रमुख आणि माजी अध्यक्ष सुभाष दांडेकर यांचं निधन। दादरमधील शिवाजी पार्क स्मशानभूमीत दुपारी अंत्यसंस्कार। मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवारांनी भेट घेतली। शरद पवारांच्या भेटीनंतर भुजबळांची प्रतिक्रिया। पवारांसोबत आरक्षणावर 1 ते 1.5 तास चर्चा केल्याची भुजबळांची माहिती। माझ्या आणि पवारांच्या भेटीला राजकीय रंग देऊ नका, भुजबळांचं आवाहन। तर आरक्षणाच्या प्रश्नावर कोणाचीही भेट घ्यायला तयार, त्यात मला कोणताही कमीपणा वाटत नसल्याची भुजबळांची स्पष्ट उक्ती। सरकारनं आरक्षणाबाबत कुणाकुणाला काय आश्वासन दिलं हे आधी स्पष्ट करावं। प्रकृती ठीक झाल्यानंतर शरद पवार उत्तर देतील, मात्र बाहेर गेलेल्यांसाठी पक्षाची दारं बंदच आहेत। अनिल देशमुखांचं स्पष्टीकरण। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस 288 जागांचा सर्व्हे करणार। 288 पैकी ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार पुढे असतील त्या जागांवर पक्ष दावा करणार। प्रफुल्ल पटेल यांची माहिती। मुख्यमंत्री शिंदेंवर आम्हाला 1% विश्वास नाही। शरद पवारांनी आरक्षणाचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा। त्यांनी मराठा समाजाला समजावून सांगितलं तर नक्कीच तोडगा निघेल। लक्ष्मण हाकेंना विश्वास। निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी प्रवेश रद्द करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्क परतावा द्या, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जा। यूजीसीचे सचिव मनीष जोशी यांनी परिपत्रक प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थांना इशारा दिला। येत्या 24 तासांसाठी मुंबई ठाण्यासह रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट। रायगड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट। कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती उद्या विशाळगडाची पाहणी करणार। विशाळगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकारनं तातडीनं नुकसान भरपाई द्यावी, शाहू छत्रपतींची मागणी। विशाळगडावरील कारवाईला धार्मिक रंग देऊ नका, संभाजीराजे छत्रपतींचं आवाहन। ज्या 2 घरांवर सर्वात अधिक कारवाई झाली ती हिंदूंची घरं होती, संभाजीराजेंची प्रतिक्रिया। गुन्हा दाखल झाला आहे का हे पोलिसांना विचारल्यावर पोलिसांनी होकारही दिला नाही आणि नकारही दिला नाही, संभाजीराजे छत्रपतींची माहिती। संभाजीराजे छत्रपतींचा 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये ठिया। विशाळगड अतिक्रमण कारवाई प्रकरणी शिवभक्तांवरील कारवाई मागे घेईपर्यंत पोलीस स्टेशनमध्येच थांबणार संभाजीराजे छत्रपतींची भूमिका।
पुण्यातल्या काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना पूजा खेडकर पूर्णपणे फिट असल्याचं फिटनेस सर्टिफिकेटमधून उघड. खेडकर यांनी ओबीसी कोट्यातून तब्बल 9 वेळा यूपीएससी परीक्षा दिल्याचंही उघड. तुकोबांच्या पालखीचा आज वाखरीत मुक्काम. बाजीरावची विहीर या ठिकाणी पार पडणार गोल रिंगण. आषाढी एकादशीसाठी विठ्ठल रुक्मिणी मातेचा विशेष पोशाख. विठुरायासाठी भगव्या रंगाचा शिला आणि मखमली सोवळं, तर रुक्मिणी मातेसाठी बंगळुरूहून आणली भरजरी नऊवारी साडी. पुण्यात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा फोटो आणि नावाचा गैरवापर करून पैशांची मागणी. या प्रकरणी स्टेटस ठेवून नागरिकांना सावध राहण्याचं अमितेश कुमार यांचं आवाहन. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ. महिनाभरात डेंग्यूचे एकूण 216 संशयित रुग्ण. स्वच्छता बाळगण्याचं आणि डासांपासून बचाव करण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. विशाळगडावर हिंसक घटना सुरू. संभाजीराजेंचा हिंसक घटनांसाठी पुढाकार हे दुर्दैव. कोल्हापूर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. इम्तियाज जलील यांचा आरोप. कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी वाढदिवसानिमित्त सहकुटुंब घेतली परळी वैजनाथाचं दर्शन. मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीसह बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रमांचं आयोजन. विधान परिषदेतील विजयानंतर प्रज्ञा सातव नांदेडमध्ये दाखल. नांदेड विमानतळावर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून सातव यांचं जल्लोषात स्वागत. जालन्यात 10वीच्या विद्यार्थ्यांना रावसाहेब दानवेंकडून विज्ञानाचे धडे. जवखेडा गावांमध्ये फेरफटका मारताना शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना सांगितलं शिक्षणाचं महत्त्व. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील हळदा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे नदी नाल्यांना पूर. शेतीचंही मोठं नुकसान. जालना शहर आणि जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. परभणी जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. महसूल कर्मचाऱ्यांना आकृतीबंध लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरातील महसूल कर्मचारी संपावर. हिंगोलीत सुद्धा महसूल कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप. राज्य सरकारनं महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात तरच हा संप मागे घेतला जाईल. कर्मचाऱ्यांची भूमिका. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यात सरसम इथे मोहरमच्या सवारीत निखाऱ्याच्यावर नाचण्याचा धक्कादायक प्रकार. या विरोधात अंनिसचे लक्ष्मण शिंदे यांची अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी प्रथा बंद झाली पाहिजे अशी मागणी. पूजा खेडकर यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबतची कागदपत्र सापडली. अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून खेडकर यांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती. अहमदनगर शहरासह परिसरात पाऊस. पावसामुळे बळीराजा सुखावला. मात्र रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त. नवरदेवाला खांद्यावर घेऊन वऱ्हाडी मंडळींचा नदीच्या पाण्यातून प्रवास. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातली घटना. नदीतून जाणाऱ्या मार्गावर पूल नसल्यानं नागरिकांचा जीवघेणा प्रवास. जात वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याच्या मागणीसाठी आदिवासी टोकरे कोळी समाजाचा मोर्चा. अमळनेर तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिलं. दिल्लीच्या समितीसमोर माझं म्हणणं मांडेन. पूजा खेडकरांची माहिती. तर दोषी आहेच हे गृहीत धरणं चुकीचं. खेडकरांची प्रतिक्रिया. पूजा खेडकर यांना बडतर्फ करण्याच्या संभाजी ब्रिगेडची वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे मागणी. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. मोदींकडे परदेशातील गोळीबारावर प्रतिक्रिया द्यायला वेळ आहे मात्र मणिपूरवर बोलायला वेळ नाही. प्रकाश आंबेडकरांची मोदींवर टीका. तर भारतापेक्षा मोदींना अमेरिका प्रिय आहे का आंबेडकरांचा सवाल. शिवाजी महाराजांच्या वाघनखांबाबतच्या भूमिकेवर सरकार ठाम. एका इतिहासकारानं विरोध केला म्हणून राज्य सरकार आपली भूमिका बदलणार नाही. मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.